तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. हे साऊंड इकडे कर माझ्या. परिहार झाला व घ्या दुःखाचा मागिल्या. हे बी कर इकडे. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. गुरुदेव दारा सोपादेवा गुरुदेव दारा सोपादेवा गुरुदेव दारा. हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई त्रिभुवन पावन. जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी, बरनऊ रघुबर बिमल जसो जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेस विकार. हे दुःख भंजन हे दुःख भंजन मारुति नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत विनती. मान मान पवन सुत विनती. मान मान पवन सुत भंजन मारुति नंदन. हे दुःख भंजन मारुति सुनला मेरी पुकार पवन सुत विनती. मान पवन सुत विनती. सिद्धि नवमी के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता. दुखियों के तुम भाग्य विधाता. सियारा के रात समारे, करूँ मेरा प्रणाम पवन सुत विनती. बार बार पवन सुत विनती. बार बार पवन सुत विनती. बार बार विनती. वाह. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढली अंतरी प्रेमशोक ओम नम शिवादी. कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्यांचे चरणी चिरजमंदुरे. शिवनाम शीतलमुखी शिवपा कापडिया रे, तड दड दुड दुड पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनाम पितद वसन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गुणन, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः. विठाला 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 विठाला. टाळी वाजवा भजन करा माय बाप, टाळी वाजवा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जिवंतपणे शेवट कसा गोड करता येतो याचं उत्तम उदाहरण अनुभूतीद्वारे सांगणारा गोड अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन 1-1:15 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या अनखळी नावाच्या गावी गेल्या थोड्याच दिवसापूर्वी आपल्या गावातील एक पंढरीचे वारकरी नर्मदा मैयाची 3 वेळेला प्रदक्षिणा करणारे अशी नर्मदा मैया ज्यांच्यावरती कृपांकित झाली होती, पंढरीच्या पांडुरंगाचे वारकरी होते असे कैलासवासी त्र्यंबकराव विठ्ठलराव गारकर या त्र्यंबकरावांच्या गोड जेवणाच्या प्रत्यर्थ श्री प्रतिदास त्र्यंबकराव गारकर आणि लिंबाजी त्र्यंबकराव गारकर या दोनही मुलांनी गोड जेवणाच्या प्रत्यर्थ हे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर अन्नप्रसाद आहे आणि त्याद्वारे त्र्यंबकरावांना एक आदरांजली आपल्यातून जाऊन त्यांची कृतज्ञता प्रगट केली पाहिजे। मायबापाची कृतज्ञता प्रगट करण्यासाठी हे कार्यक्रम असतात। ज्या दिवशी वडील गेले त्या दिवसापासून तर 10व्यापर्यंत दशक्रिया विधी केली जाते। गंगेच्या पवित्र काठाला एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन प्रत्येक पिंडाला बोट लावून त्याचं क्षालन केलं जातं, ब्राह्मणोक्त मंत्र उच्चार केले जातात व 14व्याच्या दिवसापर्यंत विधी केला जातो। मध्यंतरी एक 15-20 दिवस गेले की गोड जेवण केलं जातं। पुन्हा 1 वर्षाला वर्ष श्राद्ध केलं जातं। प्रमुख श्राद्ध म्हणजे अक्षय तृतीयेचं एक श्राद्ध करावं। पितृपक्षामध्ये ज्या तिथीला आपले वडील गेले त्या तिथीला एक मासिक श्राद्ध करावं आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी एक श्राद्ध करावं। असे 3 श्राद्ध आपल्या धर्मशास्त्रानं आपल्याला शिकवलेले आहेत आणि त्यामध्ये गावाच्या उपकाराच्या कृतज्ञतेतून प्रगट होण्यासाठी गोड जेवण करावं लागतं। ते आपल्याकडे काही ठिकाणी 14व्याच्या दिवशी करतात आणि आपल्या परभणी जिल्ह्यात, औंढा नागनाथ, हिंगोली जिल्ह्यात एक थोडंसं परळी भागात थोडं एक काही कालखंड गेला, थोडी गावातली विसरवणूक झाली की मग गावाला ते जेवण दिलं जातं। त्याला कुठं नगर भोजन म्हणतात, कुठं गोड जेवण म्हणतात आणि ते गावाच्या उपकाराची कृतज्ञता, जिथं आपण कर्म केलेलं असतं, ज्या गावामध्ये आपण राहिलेलं असतो, प्रत्येकाच्या ऋणानुबंधातून मोकळं होण्याचं ते साधन म्हणजे गोड जेवण आहे आणि त्या गोड जेवणाच्या प्रत्यर्थ एक गोड जेवण गावातल्या व्यक्तींना द्यावं आणि गोड कीर्तनही लोकांच्या कानावरती पडावं असा एक शुद्ध हेतू या गारकर परिवाराच्या मनामध्ये आला। गावातील सरपंच असतील, उपसरपंच असतील, आमची माऊली असतील, या सगळ्यांनी बसल्यानंतर आग्रह केला की अक्रूर महाराजांचं कीर्तन बरेच दिवस झालं अनखळीला झालं नाही ते गाव मला 2-3 वर्षाला बोलवणारं गाव आहे। 4-5 कीर्तनं माझी गावात होऊन गेलेली आहेत। एकदा आपण सभा मंडपातही कीर्तन केलं होतं, सप्तातही केलेलं आहे, वर्षश्राद्धालाही केलेलं आहे, गोड जेवणाला केलेले आहे। त्याद्वारे गावकऱ्यांच्या पुन्हा एकदा प्रेमाखातीर पुन्हा ही सेवा आपण सगळ्यांनी आमच्या पदरामध्ये घातली आणि त्याद्वारे आज त्र्यंबकरावांच्या या गोड जेवणाच्या कीर्तनाचं संयोजन घेऊन आपण या ठिकाणी एकत्रित आहोत। अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे। महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये सध्या ज्यांचा आवाज महाराष्ट्राला आवडतोय, कोणत्याही भागात गेलं तर या दोघांचं नाव प्रमुखत्वानं घेतलं जातं। कैलास महाराज आणि ओंकार महाराज ही जोडी आपल्याला गायला मिळावी। त्यांच्या आवाजाद्वारे त्यांचे उंच आवाज, त्यांची प्रमाणाच्या चाली आपल्या कानावरती पडावा असा शुद्ध हेतू मनामध्ये घेऊन अगदी गावकऱ्यांनी आग्रह केला। महाराष्ट्राची गान कोकिळा कैलासजी महाराज पवार ज्यांच्या आवाजात विसरली तया थोर झाली आणि हे दुःख भंजन, पुढं आपण त्यांच्या कोणते गवळणी मल्हारी मार्तंडाची भगवद्गीता म्हणून घेणार आहेत। अगदी असं प्रसिद्ध ज्यांचं नाव असे आमचे कैलासजी महाराज पवार, त्यांना धन्यवाद देतो। अतिशय गोड गायन करतात, आवाज गोड आहे। त्यानंतर महाराष्ट्राचे लोकप्रिय भजन सम्राट, उंच आवाजाचा धनी, सध्या आवाजाचा बादशाह ज्यांना म्हटलंय व ते अगदी उंच आवाज किती उंच जाऊ दे, आबाळ फाटल पण ओंकार महाराजाचा आवाज काही फाटत नाही असे आमचे ओंकार महाराज जगतात, त्यांनाही माझं वंदन। या दोन्हीच्याच तोडीला तोड असणारे आमचे भागवत महाराज वाशिम जिल्ह्यातून तरुण पिढीमध्ये आता दोघं आहेत म्हणून ते शांत आहेत, नाही तर ते काय कमी नाही असे अगदी भागवत महाराज मार्कड, अतिशय गोड आवाज, ते पण उंच गाऊ शकतात, कुणाच्याही पाठीमागं म्हणू शकतात आणि एक मोठं नाव आता सध्या तरुण पिढीमध्ये भागवत महाराजांचं झालं आहे। भागवत महाराजांनाही वंदन। अगदी आमच्या गुरुजींच्या संस्थेतली छोटी मोठी साधक मंडळी आणि आपण सगळी ही गुणीजन गावातील जुनी भजनी मंडळी या सगळ्या टाळकऱ्यांना वंदन। औंढा नागनाथ तालुका
आदी करून परिसरातून आलेली सगळी भाविक मंडळी या सगळ्यांना वंदन. महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक तालमंथन गुरुकुल आळंदी देवाची, इथं आळंदीला हजारो विद्यार्थी ज्यांच्या पखवाजाद्वारे तयार झाले. पंडित अगदी सुभाषजी देशमुख गुरुजी यांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीवरती पडला आणि महाराष्ट्रात एक अग्रगण्य पखवाजामध्ये नाव म्हणजे तुकाराम महाराज पांचाळ गुरुजींचं आहे. आपल्या गावाला महाराज सप्ताहाला वाजवायला येतात, त्यामुळं प्रेमाखातीर ते एक दिवसासाठी आपल्याकडे आले, व्यस्त आहेत, पण अगदी तयारी. इतका गोड पखवाज वाजवतात. जसं गाणं गोड असतं तसं पखवाजातलं गोड वाजवणं म्हणजे तुकाराम महाराज पांचाळ गुरुजींचं आहे. गोड वाजवणारा कोण? तर गोड वाजवणारा एक असतो म्हणजे तुकाराम महाराज पांचाळ गुरुजी. फार गोड, अगदी हाताला मध लावला की काय असं वाटतं बरं का. हाताला मधाचीच अशी काही त्यांनी लागवण केली आणि त्याच्यातून वाजवतात की काय, इतका मधुर आवाज पखवाजातून काढणारा अवलिया वादक म्हणजे तुकारामजी पांचाळ गुरुजी. गोड वाजवतात, स्पष्टता आहे, हातामध्ये रियाज आहे. अनेक गुणवंत विद्यार्थी गुरुजींकडून तयार झालेले आहेत. तालमंथन गुरुकुल नावाची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहे आणि आता सध्या यावर्षी पण 50 विद्यार्थी आहेत. अजून आपल्या गावातून काही विद्यार्थी असतील तर गेले पाहिजे. असं छान पखवाजाची तयारी करून घेणारे तुकाराम महाराज पांचाळ गुरुजी यांनाही माझं वंदन. आमच्या संगतीमध्ये आमचे गणेश महाराज आदी करून आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, आपण सगळी मातृवर्ग, या कार्यक्रमाला आलेली सगळे सोयरे पै पाहुणे, ग्रामस्थ मंडळी व महाराज मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन. सिस्टीम चांगली आवाज दिला, सिस्टीम मंडप डेकोरेशन, भालदार चौबदार विनेकरी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आमचे जिवलग मित्र सातपुते साहेब जवळा, अतिशय जिवलग, ज्यांनी औंढा नागनाथच्या पवित्र महादेवाच्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कीर्तनाची सुरुवात केली महाराज. एकादशीला पवित्र कीर्तन सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये हजारो लोक येतात. माझं पण कीर्तन झालेलं आहे. आता पुन्हा ती बंद पडलेली परंपरा सातपुते साहेबांनी प्रयत्नपूर्वक चालू केली. सगळ्यांचे अभंग लिहून घेतलेले आहेत. असं ते अभंगच त्यांनी तयार केले आणि गोड काम. माझ्या गेवराईसारख्या जवळ्याहून गेवराईला येणं सोपं नाही, पण ते पण कीर्तनकार येतो पण दक्षिणा घेऊन येतो, पण ते अगदी प्रेमाखातीर कोणत्याही सुखदुःखात धावतच येणारा माणूस म्हणजे आमचे सातपुते साहेब जवळा. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मित्रमंडळीबरोबर ते पण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. सातपुते काकांना वंदन. आपण आमचे गोलू महाराज आहेत, आपण सगळी परिसरातील भजनी मंडळी आहात, सगळी ज्येष्ठ मंडळी आहात, गावातील सगळी भजनी मंडळी आहात आणि गारकर परिवारातली सगळी व्यक्तिमंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. शूटिंग करणारे आहेत त्यांनाही धन्यवाद. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 आपण सगळेजण प्रयत्न करतो, तो प्रपंचातले प्रयत्न करतो. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा प्रपंचामध्ये प्रयत्न करत असतो. सांगणारा काय, गाणारा काय, वाजवणारा काय. जरी पारमार्थिक कपडे आपल्या अंगावर असतील तरी आपल्या सगळ्याचे प्रयत्न हे संसारातले आहेत, प्रपंचातले आहेत बरं का. आणि प्रपंचात प्रयत्न म्हणजे वाढावे संतान, गृही भावे धनधान्य. आपण सगळेजण जो प्रयत्न करतोय तो प्रपंचातला आहे. आणि प्रपंचातला कितीही दिवस केलेला प्रयत्न हो तुम्हाला फळ देत नाही. त्याचं कारण का? प्रपंच हा प्रारब्धावरती अवलंबून आहे आणि परमार्थ हा प्रयत्नावरती अवलंबून आहे. नेमकं उलटं झालं. लोक प्रपंच प्रयत्नानं करतात आणि परमार्थ प्रारब्धावरती सोडून देतात. आम्हाला घडलं नाही म्हणतात, आम्ही गेलो नाही म्हणतात वारीला. तसं नाही ते. प्रयत्न प्रपंचातला जो प्रयत्न आहे तो प्रारब्धावर आहे. खरं सांगतो, प्रपंच हा प्रारब्धानं घडत असतो. तुम्ही कितीही प्रयत्न केले तर तुकोबारांचे प्रमाण तुम्हाला मान्य करावं लागेल. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. म्हणजे तुम्ही कितीही चिकाटीचा प्रयत्न करा, कितीही क्वालिटीचा करा, कितीही तुम्ही त्याला सांभाळून ठेवा, प्रारब्धानं तुमचं धन जर जायचं असेल तर जातच, मिळायचं असेल तर मिळतंच. तसं त्याच्यामध्ये 6 प्रभाग मी नेहमी सांगतो. यशासाठी प्रयत्न आहे, प्रारब्धानं अपयश पदरामध्ये घातलंय. लाभासाठी प्रयत्न आहे पण प्रारब्धानं हानी पदरामध्ये घातली. आणि जगण्यासाठी प्रयत्न आहे पण मृत्यू प्रारब्धानं पदरामध्ये घातलाय. किती लोक अभ्यास करतात, खूप अभ्यास करतात, पुस्तकं वाचतात, पाठ करतात, पण MPSC UPSCच्या परीक्षेत अर्ध्या मार्कानं जातात, अपयश पदरामध्ये पडताना दिसतं. खूप अभ्यास करतात. काही लोकांनी इतका रियाज केला गुरुजी, खूप रियाज केला हो, 5-5 तास 6-6 तास स्वर लावला, अजून बेसूरच आहेत, अजून त्यांना तालात बसत नाही. त्याचं कारण का? प्रयत्न केलाय पण प्रारब्धानं त्याच्या पदरामध्ये अपयश घातलेलं आहे, त्याला पर्याय नाही. त्याचं कारण का?
यश अपयश हे प्रारब्धाच्या हातात आहे. तुम्हाला यश द्यायचं का अपयश द्यायचं प्रारब्धाच्या हातात आहे. हो, इतका अभ्यास केला काही लोकांनी, एका शब्दावर मरेपर्यंत बोलतील, त्यांना कीर्तनं नाही. आणि एकाच अभंगावर बोलणारे महाराजाला रोज कीर्तन आहे. त्याचं कारण का? ते प्रयत्न प्रारब्ध आहे महाराज. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे त्याचं ते तुम्ही काही बदलू शकत नाहीत. त्याला अन्न मान धन पाठाचे आपल्या प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान. किती प्रमाणे सांगू? देह तव आहे प्रारब्धाधीन. तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे. तुमचा देहच प्रारब्धाच्या हातात आहे. म्हणजे संसार तुम्ही करताय पण तो प्रयत्नपूर्वक जरी करत असाल, चिकाटीनं करत असाल तरी सुद्धा प्रयत्नानं नाही तर तो प्रारब्धावरती प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. वा प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. 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 भोगिला तो भोग तो भोगिला तो भोग तो तुटे. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना. ज्यादेशी भावना ज्यादेशी ज्यादेशी कल्पना ज्यादेशी. वा वा काय गोड प्रमाण दिलं. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग म्हणजे आपण जो प्रयत्न संसारातला करतोय तो प्रारब्धावरती अवलंबून आहे. आपण प्रयत्न करतो तो भाग सोडून द्या. ते चालू आहेत, ते न थांबणार आहेत, कुणी सांगून काही ऐकणार नाही, ते करणारच आहेत. पण प्रयत्न जरी करत असाल तरी संसार हा प्रारब्धानं घडत असतो. इथं जन्म घेतला विश्वाच्या मालकानं राम नावानं, लखनजीनं, भरतजीनं, शत्रुघ्नजीनं, तरीसुद्धा त्यांना ते प्रारब्ध चुकलं नाही. संसारात जन्माला आले, प्रारब्ध भोगावं लागलं.
काय गोडप्रमाणे जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळेना विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती प्रारब्धाची रेष मारलेली आहे. लक्षातच ठेवा एकदा विधात्यानं जी लिहिलंय कितीही प्रयत्न करत असाल तरी प्रारब्ध भोगावं लागतं. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती कैकईनं आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. तापस वेश विशेष उदासी सवदा बरस राम वनवासी. तापस वेश असा आता आवाज येऊ द्या. तापस वेश विशेष उदासी सवदा बरस राम वनवासी. रघुकुलनीत सदा चलियाई प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. श्री राम जय राम जय राम. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते. लक्ष देऊन ऐका. दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. पहिल्या वरानं वनवास नाही मागितला कारण पहिल्या वरानं वनवास मागितला. वनवास शब्द ऐकून दशरथ राजा मरून पडला तर गादी मागायची राहून जाईल. ही मंथरेची कल्पना आहे. 1.5 मिनिटाचा संघ आहे बघा मंथरेचा. 1.5 मिनिटाचा संघ मंथरेचा कैकईला होतो. किती? 1.5 मिनिटाचा संघ होतो. तर आपल्या मांडीवर बसवणारी रामाला कैकई जे कौशल्यासमोर राहत नाही राम तो कैकईजवळ राहतो. त्याला वनवासात पाठवण्याची इच्छा 1.5 मिनिटाच्या संगतीनं होते. 1.5 मिनिटाची सुद्धा वाईट संगत करू नका. अजिबात करू नका. 1 मिनिटाची सुद्धा नाही. काय नुसतं गेलो होतो म्हणतात. काय नाही मी काही केलं नाही. त्यांच्याबरोबर राहिलो. राहायचं सुद्धा नाही. पाहायचं सुद्धा नाही. त्या संगतीत जायचं सुद्धा नाही. मंथरा कठीण आहे. तुमच्या बुद्धीला भ्रष्ट करते बघा. सध्याची मंथरा मोबाईल आहे. सध्या कलियुगातली मंथरा म्हणजे मोबाईल आहे. तुमच्या बुद्धीला भ्रष्ट करतो. तो रील्स पाहायला लावतो. स्टेटस पाहायला लावतो. तुम्हाला तो त्याच्यामध्ये भंग करायला लागला. रम्मी खेलो ना महाराज. रम्मी प्याव ना महाराज. जंगली सर्कल पे आ जाओ ना महाराज. तुमच्या बुद्धीला भ्रष्ट करायला लागला. पैसे लावायला म्हणजे मंथराचेही संकट आहे. ध्यानात ठेवा. वाईटाच्या संगतीत जाऊ नका. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते. ते दशरथ राजे धरणीला पडतात. खूप काही बोलतात. सगळं रामायण सांगायला वेळ नाही. मी रामायणच करणारा महाराज आहे. वेळ कमी आहे. ज्यावेळेला रामचंद्राला बोलवलं जातं सुमंतजी बोलवायला जातात. काहीतरी घडलंय म्हणून रामचंद्र पाहायला येतात. आपले वडील तारातीर्थी पडलेले दिसतात. रडताना दिसतात. काय झाले रडायला? पहिल्या वरानं बघ भरताला गादी मागितली राघव. दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास मागितला. मायबापाचं वचन घेतलं. अंगामध्ये वल्कर धारण केले आणि विश्वाचा मालक अयोध्या सोडून वनवासात निघायला लागला. एकटा नाही गेला. रामप्रभू बरोबर सीतामाई सुद्धा निघाली. सीतामाईला वनवास नाही पण निरोप कसला माझा गीता. जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुढे. ज्या मार्गी हे चरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुढे. वनवासाची मला न भीती तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता. निरोप कसला माझा घेता. जेथे राघव तेथे सीता.
सुद्धा तुमच्याबरोबर वनवासात येणार. हो, सीतामाई सुद्धा वनवासामध्ये निघण्याची तयारी करते. आणि आता तो वनवास लखनजीला माहिती होतो. लखन म्हणजे आपला लक्ष्मण नाही, नदीकून वाटणी घेतो, भावाला डोंगराकडली देतो असा नाही तर आपला लखन लय भारी आहे. आपला लखन अनखळीचा बंगला भावाला देतो, औंढा नागनाचं शहरातलं घर त्याला बांधून आणलं पाहिजे लखन. असा असतो का लखन? लखन असा असला पाहिजे. माहिती पडल्याबरोबर दादा मी सुद्धा वनवासात येणार. रामचंद्र म्हणतात नाही रे लखन, तुला वनवासात येणं जमणार नाही. का दादा? एखाद्याला भरत जर म्हटला मी गादी स्वीकारणार नाही तर तुला या गादीचा सांभाळ करावा लागेल. लाल डोळे होतात त्या लखनचे, लाल. आणि लाल डोळे करून तो भरत म्हणतो गादीची गरज त्याला आहे ज्याला कीर्ती पाहिजे, मोक्षाची गरज त्याला आहे ज्याला मोक्ष पाहिजे. मला मोक्ष पण नको, मला गादी पण नको, मला माझा फक्त दादा पाहिजे. माझा दादा जिथं असेल तिथंच मी राहणार. तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. आजपासून माझी आई जानकी आहे, आजपासून माझा बाप रामचंद्र आहे. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात निघणार. माझ्याकडे बघा, अयोध्या दुःखी होते, रामचंद्र वनवासात जातात, वेळ कमी आहे. चित्रकूटावरती कुटिया बांधतात. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं, महलों के वासी जंगल में कुटिया बनाते हैं. विधना तेरे लेख किसी की समझ न पाते हैं. विधना तेरे लेख किसी की समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं. विधना तेरे किसी की समझ न पाते हैं, समझ न पाते हैं, समझ न पाते हैं. जावं लागतं वनवासात. राम लक्ष्मण सीतामाई जातात. स्वतःच्या हातानं महलामध्ये राहणारा प्रभू, जिचे पाय अजून फुलाच्या खाली पडले नाही, जिचा पाऊल अजून पालखीच्या खाली पडला नाही, त्याशी पत्ता पत्ता तिनका तिनका जोडते. कुटिया तयार होते. राम लक्ष्मण सीतामाई चित्रकूट पर्वतावरती राहत असतात. तिकडे भरत परत येतो. त्या भरताला माहिती होतं माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला, या देशातला पहिला मुलगा आहे, आपल्या आईला श्राप देतो. कैकई ए पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. ए भरत ए मा, आजपासून मी तुला कधी आई म्हणणार नाही. काय भाऊ आहे महाराज, श्राप देतो. तू स्वार्थी आहे मा. मा तुला आणखीन एक श्राप आहे, तुझं नाव कुणी घेणार नाही. अनखळीला बसलेल्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत, तुमच्यापैकी एखादीचे नाव कैकई नाही बघा. ज्योती असेल, स्वाती असेल, धनश्री असेल, सत्यभामा असेल, रुक्मिणी असेल, अजून तुमची नावं भिन्न भिन्न असतील. पण अनखळीला, औंढ्याला, जवळ्याला, आमच्या सातपुते साहेबांच्या दुकानात कोणती महिला जाऊ द्या, तिचं नाव अजून कैकई नाही. तुमच्या पावती बुकावर आलं असलं तर मला दाखवा, अजून कैकई नाही. त्याचं कारण का? परार्थी माणसाचं नाव लोक घेत असतात, स्वार्थीचं नाही. स्वार्थी माणसाचं नाव नाही. तुम्ही दुसऱ्यासाठी जगा, लोक तुम्हाला गावात मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत. हो, छत्रपती शिवाजी महाराज देशासाठी जगले. चौकात चौकात पुतळे आहेत. भारत देशाच्या बाहेर पुतळे आहेत. अमेरिकेला पुतळा आहे, आग्र्याला पुतळा आहे. जिथं जिथं जगले लोकांसाठी तिथं लोकांनी पुतळे उभा केले. फोटो टाकलाय पत्रिकेवरती आपण शिवाजी महाराजांचा. का? गळ्यामध्ये शिवाजी महाराज घालतोय, कपड्यावर शिवाजी महाराज. का बरं? दुसऱ्यासाठी जगले. जे दुसऱ्यासाठी जगत असतात, अंगावरची कातडी काढली तरी जगदंब जगदंब जगदंबच म्हणतात. अरे ऐका रे, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या, जगदंब जगदंब जगदंबच म्हणतात. जगदंब म्हणणारी जीभच छाटून टाकली तरी सुद्धा आतून जगदंब जगदंबच म्हणतात. साखळदंडानं हात बांधले तरी जगदंब जगदंबच म्हणतात. माझा प्राण गेला तरी चालेल, पण आबासाहेबाचं स्वराज्य टिकलं पाहिजे. याला म्हणतात दुसऱ्यासाठी धर्माचे पालन करीने
प्राण गेला तरी चालेल पण धर्म टिकला पाहिजे. आजही त्यांची नावं, संभाजी नाव गावात आहे, शिवाजी नाव गावात आहे, माऊली नाव गावात आहे, पण काही नावाची महिला नाही. का? दुसऱ्यासाठी स्वतःसाठी मागते. माझंच घर, माझा बंगला कोणी विचारत नाही. मातीला सुद्धा लोक जात नाही. दुसऱ्यासाठी जगून बघा, लोक तुम्हाला कधी मरूच देणार नाहीत. जे दुसऱ्यासाठी जगलेत ते जिवंतच आहेत महाराज, कायम जिवंत आहेत. मेलीत ती माणसं तरी लोक म्हणतात शिवाजी महाराज की जय, गेलीत ती माणसं संभाजी महाराज की जय. परार्थी माणसाचं नाव होत असतं. बघा एवढा चांगला कार्यक्रम ठेवला या पोरांनी. हे 2 मुलं आहेत ना, या बापाचं फार दुःखी खरं तर म्हणावं लागेल. 3 प्रदक्षिणा मारल्या नर्मदेच्या, अजून आमची एक पण नाही. कीर्तन सांगणाऱ्याची एक नाही अजून, आणि त्यांनी 3 प्रदक्षिणा नर्मदा मैयाच्या केल्या. जो नर्मदा मैयाची परिक्रमा करतो ना एकदा, त्याच्या जीवनात त्याच्या इतका आनंद कुणालाच नसतो महाराज. देव प्रसन्न होतो त्याला. नर्मदा मैयाची परिक्रमा, सगळ्या गंगेला हर हर गंगे म्हणावं लागतं. हर हर गंगे, कोणती गंगा घ्या, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. एकच गंगा आहे देशात, तिला हर नाही म्हणावं लागत. नर्मदे हर, त्या हरला पावन करणारी नर्मदा आहे. आणि त्या नर्मदा मैयाला 3 प्रदक्षिणा मारणारा हा बाप म्हणजे किती पवित्र बाप असेल. त्र्यंबक नावाचा हा बाप, आणि त्या बापाच्या पोटी जन्माला आलेली मुलं. या मुलांनी इतका सुंदर कार्यक्रम, एवढा खर्च, एवढे गायक, एवढा गोड कीर्तन, एवढा समाज, एवढा मंडप, एवढं का करतायत? ते बाप आमचा दुसऱ्यासाठी जगला, धर्मासाठी जगला, देवासाठी जगला. ध्यानात ठेवा, दुसऱ्यासाठी जगत असतात त्यांना लोक मानत असतात, त्यांच्यासाठी गर्व करत असतात. उत्तमचे उरे कीर्ती मागे, वा वा वा, उत्तमचे उरे, उत्तम उत्तम उरे कीर्ती मागे, उत्तम उत्तम उरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरण्याचे सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे. वा भागवत महाराज. उत्तमची उरे कीर्ती मागे. दुसऱ्यासाठी जे जगत असतात त्यांना लोक मुजरा करत असतात. मा तू मा तू पापी आहे, मा तू स्वार्थी आहे. मा आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही, आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय राहणार नाही. गादी घेतली, सिंहासनं घेतली, सगळ्यांना कथा माहिती आहे, मला पुढं जायचं. भरत पोहोचला, माफ करा म्हणायचा, मला माफ करा, प्रभू रामचंद्राच्या पाया पडतो, ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचे. असं जरा कधीतरी शिका. अर्धा एकर वावर आपल्या वाट्याला आला असेल आणि भाऊ जर मागत असेल तर देऊन टाक. 1 इताच्या बांधासाठी भांडू नका, अर्ध्या एकरसाठी कोर्टामध्ये जाऊ नका. नका गड्या नुसतं रामायण ऐकू नका, नुसतं कीर्तन ऐकू नका, काहीतरी त्याचा थोडंसं अवलोकन घरामध्ये करा. मला एक भाऊ आहे सातपुते साहेब, आम्ही 2घच भाऊ आहे. मी मोठा आहे, तो लहान आहे. आम्ही 2घा भावानं शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही, बरं का. नुसतं लोकाला थोडी सांगायचं, रामायण सांगायचं, कीर्तन सांगायचं, त्याच्यासाठी नसतं ते. कधीतरी आपल्या घरामध्ये ते असलं पाहिजे, तेव्हा त्याचा प्रभाव पडत असतो, तेव्हा लोक आपलं ऐकत असतात. ध्यानात ठेवा, माझी विनंती असेल, अर्धा एकरसाठी, 1 एकरसाठी, 1 गुंठ्यासाठी कोर्टामध्ये जाऊ नका. लागतंय ना त्याला देऊन टाका, त्याचं असेल तर देऊन टाका. काही नवल आहे. 1 भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि 1 भाऊ गादी घेऊन गेलाय भावासाठी. हे तर रामायण आहे. 1 भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि 1 भाऊ गादी घेऊन गेलाय. ही तुमची गादी आहे, हे परत घ्या. हे माझं चुकलंय, माझ्या आईचं चुकलंय, परत चला. त्याला रामचंद्राने त्या भरताला एक संदेश सांगितला, तो मला तुमच्या सगळ्या गावाला सांगायचा आणि पुढं अभंगामध्ये प्रवेश करायचा. रामचंद्र म्हणतात, भरत असं रडू नको, हे सगळ्यांच्याच बाबतीत असं आहे. काय आहे? दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा.
असं रडू नको, असं नाराज होऊ नको, हे घडणार माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजा खेळ चाललास माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती प्रमाणवाचा दोष ना कुणाचा दोष ना भरत दोन गोष्टीतून कुणी वाचत नाही. अनखळीकर एवढा चांगलं गाव आहे, पारमार्थिक गाव आहे, एवढ्या चटक्याच्या उन्हात सुद्धा 2 तास तुम्ही कीर्तन ऐकताय. एका त्र्यंबकरावांना आदरांजली देण्यासाठी आलात. एवढा चांगला कार्यक्रम गाववाल्यानं आयोजित केलाय. एवढ्या गोड गळ्याचे गायक आहेत. संपूर्ण असं वाटतंय कीर्तन शिकून जा घरी. 2 गोष्टीतून कुणी वाचणार नाही. किती श्रीमंत असू द्या, किती गरीब असू द्या, सगळ्यांना आपल्याला म्हातारं व्हावं लागतं. आपण सगळे म्हातारे होणार आहेत. सगळे किती मेकअप करा, किती भारी दिसा, किती भारीतले कपडे घाला, सगळेजण म्हातारे होणार आहेत. किती सुंदर फोटो काढा, म्हातारे होणार आहेत. सगळे म्हातारे होणार आहेत. नाहीच म्हातारे झालात, सगळेची सगळे मरणारे. भरत जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवना, काय शोक करीसी वेड्या स्वप्नाच्या फळाचा, पराधीन आहे जगत पुत्र मानवाचा, घोषणा क्या बात. वा लय वेळेला म्हटलो पण अजून असं कुणी वाजवलं नाही बरं का. ओंकार महाराज लयच वेळेला म्हटलो पण असं कुणी वाजवलं नाही. त्याचं कारण का, हे फक्त तुकाराम पांचाळच वाजवू शकतो. हे 100% सांगतो. त्याचं कारण दर्दी आहेत, दर्दी ते वाजवण्यात दर्दी आहेत महाराज. वा काय सुंदर भाव आहे. भरत नाराज होऊ नको. एक तर हे प्रारब्ध आहे. हे बघ, ही गादी घे, परत जा. राम भक्त ले चला रे राम की निशान, राम भक्त ले चला रे राम की निशान, शीश पर खड़ा वो आँखियों में पानी, शीश पर खड़ा वो आँखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशान, राम भक्त ले चला रे राम की निशान, राम की निशान, राम की निशान. या बाबा विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठाला विठ्ठल 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 विठाला. आपल्या भागातील एक महान महात्मा आत्माराम बाबा, आणि ज्यांना आपण पूज्यस्थानी मानतो, आणि मी माझी आईची आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी, आणि ओरिजिनल आहे बरं का, डुप्लिकेट नाही, लोकाला फसवणारे नाही, ओरिजिनल महात्मा आहे बरं का. आणि महात्म्यांचं आगमन झालं म्हणजे त्र्यंबकरावांसाठी ते आशीर्वाद द्यायला आले की सुखाने जा बाबा, सुखाने जा बाबा. या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी आले. बाबांना आमचा साष्टांग प्रणिपात. विठाला विठाला विठ्ठल अर्थ एवढाच आहे. हे भरत, हे तुझं प्रारब्ध आहे. 14 वर्ष तू मालक आहे, 14 वर्ष मी वनवासी आहे. विश्वाच्या मालकाला जर संसारातलं प्रारब्ध सुटत नाही तर आपण फार लहान आहोत.
आपल्याला 2च एकर जमीन आहे, फार कमी आहे, जास्तच पाऊस झाला तरी येत नाही, फार कमी झाला तरी काही येत नाही, एक चिपडी बायको आहे, 2 शेंबडे पोरं आहेत. अशा संसारात किती दिवस तुम्ही जगत असाल तरी तो संसार तुम्हाला जगवतो, इच्छेच्या आशेने जगवतो. म्हणून या देशातल्या साधूनं संसारातला प्रयत्न केला नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत आहात पुण्य धर्म केला. मग साधूनं जो प्रयत्न केला तो पंढरपूरला जाण्याचा केला, पंढरपूरला जाण्याचा. पंढरीसी झाले क्या बात आहे. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा. आपल्याला परमार्थातला प्रयत्न करायला. साधूनं काय केलं? परमार्थ पदावरती चालण्याचा प्रयत्न केला, संसार प्रारब्धावरती सोडून दिला. जे होईल ते प्रारब्धानं होईल, मात्र प्रयत्न परमार्थातला केला, सारखा केला. गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काया. आणि परमार्थातला प्रयत्न आनंददायी आहे. परमार्थातला एक पंगत घाला, एक तरी आनंद आहे, एक कीर्तन ऐका तरी आनंद आहे, एकदा संत संग करा, एकदा वारी करा, एकदा भजन करा तरी आनंददायी आहे. मी कायम सांगतो, आत्ता त्या 3 तारखेला विराट कोहलीनं बँगलोर नावाच्या संघानं तो कप जिंकला IPLचा. सगळे पोरं बसले तिथं, सगळ्या तरुणांना माहिती आहे IPLचा कप जिंकला विराट कोहलीनं. तर ते विराट कोहली भारत देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे. त्याच्यासारखी बॅटिंग नाही, स्टील बॉडी आहे. 1 मिनिटात 2-3 धावा घेतो. ऐका, 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. इतका श्रीमंत आहे. बायकोचं नाव त्याच्या अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर भारत देशाचं कर्ज मिटून जातं. 100 एकरवाला नाही, 400-500 कोटीवाला नाही, देशाचं कर्ज माफ होतं, एवढे श्रीमंत आहेत. पण मागच्या 2 महिन्यापूर्वी वृंदावनला गेले होते 2 जण वृंदावनला. कोण? विराट कोहली आणि त्याची बायको. ऐका, आपल्या छोट्याशा बाळाला हातामध्ये घेतलं होतं आणि त्या प्रेमानंद बाबाचे, आमचे बाबा कसे बसले, असे पिवळे कपडे घालणारे प्रेमानंद बाबा, त्यांच्या सत्संगामध्ये बसून त्या साधूला तो विराट कोहली आणि ते अनुष्का शर्मा विचारत होते, महाराज आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे. काय नवल आहे महाराज. एका बाजूला देशाचं कर्ज माफ करण्याची ताकद ज्याच्या श्रीमंतीत आहे, तो जर साधूला रस्ता विचारतो
तर आपल्याकडं ज्ञानेश्वरी आहे, आपल्याकडं गाथा आहे, आपल्यापर हरिपाठ आहे. किती सुंदर संत आहेत आपल्याकडं महाराज. आपल्या एवढे महाराष्ट्र एवढे कुठंच नाही महाराज, कुठंच नाही. मी आता तामिळनाडूला गेलो होतो, रामेश्वरला गेलो होतो फिरायला, फॅमिलीला घेऊन गेलो, सगळे तीर्थ पाहिले, तिकडं खूप पाहिलं. पण तिकडं गेल्यावर लोकांनी लिहिलं ही देवभूमी आहे. लोक काय म्हणतात देवभूमी. माझ्या मनात एक संकल्प आला, महाराष्ट्रात प्रवेश करताना लिहिलं पाहिजे ही संत भूमी आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे. खूप संत जन्माला आले. तिकडच्या लोकांना वळण नाही महाराज. तिकडचे लोक जेवताना सुद्धा चांगले जेवत नाहीत, असा भात खातात मुठीनं. भात कसा खायचा हे सुद्धा माहिती नाही. सगळे कालवणे एकत्रित करून असं हातानेच खातात भात. त्याचं कारण का? संस्कृती नाही महाराज. इथं संतांनी तुम्हाला फुकट शिकवलं. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार. नेम नेम कसं जेवलं पाहिजे किती. आता मी मगाशी जेवताना म्हटलो बघा, हे फक्त मराठवाड्यात कुठंही फिरा तुम्ही, महाराष्ट्रातच काम मिळतं. आमच्या ज्ञानोबा, तुकोबा, हरिपाठ, चांगदेव 65, अनुभव अमृत, रामायण, महाभारत हे ग्रंथ आपल्या भारतात शिकवले गेले महाराष्ट्रात. म्हणून आपल्याला संस्कृती आहे. आपण साधूला विचारलं पाहिजे, परमार्थाच्या पदावरती चाललं पाहिजे. मांसाहार करणारा खेळाडू साधूच्या आदेशानं शाकाहार करायला लागला. ऐका, विराट कोहलीसारखा खेळाडू आज शाकाहार करतो. आजच्या तरुणांनी ते शिकलं पाहिजे, व्यसनं सोडून दिली पाहिजे. परमार्थाच्या पदावरती आनंद मिळत असतो. का सांगतोय? परमार्थ प्रयत्नानं केला की तो तुम्हाला आनंद देतो. महाराज तुम्ही परमार्थातला प्रयत्न काय केला? महाराज म्हटले, काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काय केलं? काम क्रोधावरती विजय मिळवला. सोपं आहे? काम क्रोधावरती विजय मिळवणं सोपं आहे? अहो सोपं नाही महाराज. बोलायला सोपं आहे, करणे करता टीर फाटे, हे नुसतं बोलता वाटे सोपे. फार सोपं नाही, ते फार अवघड आहे. डोंगरावर बाई पाठवली लोकांनी तुकोबारायांकडे, जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नऊ. आताचं तुम्हाला माहिती आहे सध्या काय आहे ते, मी कशाला बोलू, तुमच्या पाठच येते. मी का सांगतो, आताचं फार कठीण आहे. काम जिंकणं अवघड आहे. क्रोध, अहो एखाद्यानं चहा नाही दिला लवकर तर रामराम घालत नाही आपण त्याला. एखाद्या पाहुण्यानं आपल्याला रामराम नाही घातला त्याचं तोंड पाहत नाही आपण. क्रोध कधी जिंकता येईल? 108 वेळा एक माणूस नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला, माफ केलं. माऊलीची झोळी फाडून टाकली, माफ केलं. गाढवाहून मिरवणूक काढली, माफ केलं. ऐकायला सोपं आहे, ऐकायला सोपं आहे. बाण कोरला तर आपण भावाला माफ करत नाहीत. 1 एकरसाठी कोर्टात भांडण चालू आहे, माफ करणं फार अवघड आहे. ऐका ऐका, तुकोबारांच्याबरोबर कायम शिवबा महाराज कीर्तनाला असायची कायम. तुकाराम महाराज म्हटलं की शिवबा कासारा आलेच, चाली म्हणायला. पखवाज वाजायला सोनबा ठाकूर, चाली म्हणायला शिवबा महाराज. आता हे ओंकार महाराज, कैलास महाराज, भागवत महाराज, एवढ्या आग्रह खातीर तुम्ही त्यांना बोलवलं. तुकाराम पांचाळ गुरुजींना बोलवलं. एवढा कार्यक्रम रंगलाय, कधी पावणे 1 वाजला कळालं नाही. इतक्या सुंदर कथा ऐकताय, रामायणातल्या ऐकताय, संत कथा ऐकताय, प्रमाण ऐकताय, चाली ऐकताय, कीर्तनामध्ये मंत्रमुग्ध झालात. एवढा गोड सोहळा आहे. मग माझं ऐका, हो इतकं छान चाललंय की नाही, हे असं कार्यक्रम तुम्ही ऐकताय की नाही? तसं तुकोबारांच्या कीर्तनाला रंग भरायचा. आपल्या कीर्तनाला गायक रंग भरतात. रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाच. बघा बघा काय अधिकार महाराज. हो एखादा साधा कीर्तनकार खाली बसलेला असला ना, माझ्यासारखा साधा कीर्तनकार खाली बसलेला असला आणि एखादी गावातली अनखळीची पोरगी चालत आली आणि म्हटले, अय महाराज उठ टाळ घे, तर किती राग येईल मला. माझ्यासारखा कीर्तनकार खाली बसलेला आहे, कीर्तन चालू आहे, आणि गावातली एक 4थी 5वीची पोरगी आली म्हटले, हे महाराज उठ उठ टाळ घे, तर मला किती राग येईल. उलट गावातले लोक तिला म्हणतील, तुला काही समजतं का नाही, महाराजाला असं कसं काय म्हणते. ऐका, याच वारकरी संप्रदायात जिथं ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि एक साधी खेड्यातली गंगाखेडची पोरगी येते, ज्ञानेश्वर एक खेड्यातली जनाबाई नावाची मुलगी ज्ञानराजांना म्हणते, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. काय अधिकार असेल जनाबाईचा. स्त्रीशक्तीला एवढं महत्त्व आहे. संप्रदायातली स्त्रीशक्ती एवढी मोठी आमची, म्हणून स्त्रीशक्तीचा जय जयकार आहे, म्हणून स्त्रियाला किंमत आहे. म्हणून तर माता माऊलीच्या आम्ही पाया पडतो. का?
तिनं सांगितलं ज्ञानोबाराय मनाभंग. लक्षात ठेवा, परमार्थ फार गोड आहे महाराज. इतकं सुंदर हे गातात की नाही, कीर्तन रंगाला येतं की नाही. तसं शिवबा महाराज रोज तुकोबारांच्या कीर्तनात चाली म्हणायचे, तुकोबारा कीर्तनामध्ये दंग होऊन जायचे. आता काय झालं, तुकाराम महाराज जिथं शिवबा महाराज तिथं, तुकाराम महाराज जिथं शिवबा महाराज तिथं. परिणाम, तुकाराम महाराजांचं संसारात मन लागेना आणि शिवबा महाराजांचंही लागेना. परिणामे त्यांच्या बायकोला वाटलं आपला नवरा आता तुकाराम महाराज झाल्याशिवाय राहत नाही. बाईनं कपट केलं, तिला वाटलं ही अशी काही खोड मोडायची नाही, माझ्या नवऱ्याला काही न्यायचे नाही. मग आता हे लोहगावला तुकाराम महाराज सप्ताह करतात. पांचाळ गुरुजीचा मोठा सप्ताह असतो लोहगावला. लोहगाव म्हणजे शिवबा महाराजांचं गाव आणि तुकाराम महाराजांचं आजूळ. तिथं शिळा मंदिरावर माझंच काल्याचं कीर्तन असतं. तुकाराम महाराज पांचाळ वाजवायला असतात. जुना सप्ताह दरवर्षी लोहगाव म्हणजे तिथं विमानतळ झालं त्यामुळं तिथं टाळकरी तयार होत नाही. तिकडं गुंठा मंत्री तयार झाले, 1-1 कोटीला गुंठा झाला, त्यामुळे तिकडं कोणी टाळ वाजत नाही. त्या काळात 14 टाळकरी तुकोबारांचे अर्धे लोहगावचे होते. आता हे तुकाराम महाराजांची विकत घेऊन जायची तिथं पोरं बरं का. आता तिथं तयार होत नाही. त्याचं कारण का, ते गुंठा मंत्री झाले, तिकडं ते लोहगावला विमानतळ झालं, त्यामुळे त्याच्या किमती वाढल्या. चला मी का सांगतो, ऐका ऐका ऐका. आणि मग त्या बाईनं कपट केलं, म्हटली महाराज हो शिवबा महाराज तुम्हाला एवढे तुकाराम महाराज आवडतात तर त्यांना आपल्या घरी घेऊन या, आपण त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण करू, पंचगव्यानं स्नान घालू. उडीच मारली वा शिवबा महाराजांनी. काय माझ्या बायकोच्या मनात भाव आला, फार आनंद झाला. ओंकार महाराज जगतापा जिथं आपल्याकडे गायला आलेत त्याच्यामुळे एवढी कथा सांगतोय. ऐका ऐका, इतकं भारी प्रमाण ते आता म्हणणार आहेत, तुमच्या सगळ्यांना आनंद होईल बघा. ट्रॅक्टर जाऊ द्या फक्त माझ्याकडे बघा, ट्रॅक्टर रोजच येणारे, मी बऱ्याच दिवसांनी आलोय. ओंकार महाराज पहिल्यांदा आलेत, इकडं बघा माझ्याकडं. आणि मग आता शिवबा महाराजाला आनंद झाला, तुकाराम महाराजाला आमंत्रण दिलं. तुकाराम महाराज म्हटले उद्या आपलं लोहगावला कीर्तन आहे, त्या दिवशी मुक्कामाला थांबू. नेमकं कीर्तन झालं आणि रात्रीचा मुक्काम शिवबा महाराजांच्या घरी पडला. आणि पहाटे तुकोबारांना काकडा करायचा होता म्हणून रात्री सांगून ठेवलं मला सकाळी गरम पाणी आंघोळीला द्या, मला पहाटे काकडा करायचा आहे. बाईनं कपट असं केलं, 3 दगडाच्या चुलीवर काळा हंडा असायचा पूर्वी, 3 दगडाची चूल, त्याच्यावर काळा हंडा मांडला, खालून ढना 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 पाणी लावलं. इतकं गरम पाणी केलं आणि खळीकर माझ्याकडे बघा, इतकं गरम पाणी केलं की दगडाचा एखादा दगड पाण्यामध्ये टाकला तर दगडाचे 2 तुकडे व्हावे इतकं उकळतं पाणी तयार केलं. तुकाराम महाराज स्नानगृहात गेले. वहिनी काकड्याला उशीर होतोय, आंघोळीला पाणी द्या असं म्हटल्याबरोबर तसाच तो गरम पाण्याचा हंडा एका फडक्यानं धरला आणि त्या शिवबा महाराज कासाराच्या बायकोनं जसाची तसा तुकोबारांच्या अंगावरती ओतला. ऐका रे, अंगाची लाही लाही झाली, काहीतरी माझ्या अंगावरती पडलंय. हात वर केले आणि तुकाराम महाराजांनी देवाचा दावा केला. जळे माझी काया लागला मरे, जळे माझी काया लागला मरे, जळे माझी काया लागला हात वर केले तुकोबारांनी. हे देवा माझ्या अंगावरती काहीतरी पडलंय, धाव रे देवा. द्रौपदीसाठी धावलाय दादा, तू गजेंद्रासाठी धावलाय, धाव देवा धाव. माझ्या अंगाचा दाह शांत करा पांडुरंगा, काहीतरी पडलंय माझ्या अंगावरती.
आवाज आहे, काय उंच आवाज आहे. हो संपूर्ण असं वाटतंय बघा, फार गोड आहे प्रमाण. धावरे केशवा माय बापा ओ माय बाप. धाव देवा. माझ्या अंगावरती काही पडलंय. बाळ वेशामध्ये भगवान आला. तुकोबारायांना मिठी मारली. तुकोबारायांचा दहा आपल्या अंगावरती घेतला. तुकोबारायांना काही झालं नाही. आणि जाता जाता इकडे बघा, जाता जाता तुकाराम महाराज ज्या बाईनं उकळतं पाणी टाकलं तिला म्हटले कल्याण असो तुझं. हे कुणाला म्हटले? हे ज्या बाईनं पाणी टाकलं तिला म्हटले कल्याण असो तुझं. मला सांगायचं काय, क्रोध जिंकला. ज्याने त्रास दिला त्यांच्यावरती उपकार केला. काम क्रोध बंदीखानी हा प्रयत्न आहे, हा परमार्थातला प्रयत्न आहे. काम जिंका, क्रोध जिंका. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम नाही झालो पायर कामा. काम नाही झालो बाहेर कामा. झालं बाहेर कामा. काम नाही झालं बाहेर कामा. झालं बाहेर कामा. झालं बाहेर कामा. झालं बाहेर कामा. काम नाही क्रोध नाही, क्रोध नाही जिंकलं याला. काम क्रोधा नाही चाली. किती प्रमाण म्हणता येतील. पहिली पायरी जिंकली मग म्हणता आलं. ऐका, परमार्थातला प्रयत्न. 2 नंबर ग्रंथ तयार केले, ज्ञानेश्वरी तयार केली, गाथा तयार केला, हरिपाठ तयार केला. ज्ञानेश्वर महाराजांना 4 मुलं आहेत. तुम्हाला माहिती नाही सांगतो. माऊलीला उगाचच आई म्हणत नाही. माऊली 4 लेकराची आई आहे. बघा आपण त्या लेकरात बसतो का बघा जरा. माऊलीचे 4 लेकर आहेत. पहिलं लेकरू आहे ज्ञानी नावाचं, दुसरं लेकरू आहे सिद्ध नावाचं, तिसरं लेकरू आहे योगी नावाचं, आणि चौथं लेकरू आहे साधक नावाचं. ज्ञानासाठी ज्ञानेश्वरी दिली. ऐका, योग्यासाठी चांगदेव 65 दिली, सिद्धासाठी अमृत अनुभव दिला, आणि साधकासाठी हरिपाठ दिला. हरिमुखे म्हणा, शेतात काम करता करता म्हणा, स्वयंपाक करता करता म्हणा. आपल्यासाठी आपण मुलं आहेत, माऊलीची लेकर आहेत, आपण हरिपाठ म्हणा, आपला उद्धार होईल. ज्ञानी आहात, ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, ज्ञानवान व्हा, वाचावी ज्ञानेश्वरी. सिद्ध आहात, सिद्धासाठी अमृत अनुभव दिला. आणि योगी आहात, चांगदेवासारखे आहात, तर त्यांच्यासाठी चांगदेव 65 दिली. बापानं मुलासाठी सगळं दिलेलं असतं. वडिलांचे जे धन, पित्याचे जे धन, पुत्रा कोण वंचील. मला खरं सांगा, तुकोबाराय म्हटले बापाचं धन पुत्रालाच मिळत असतं. कोणताच बाप दुसऱ्याला देत नाही, पोरालाच जातं. त्र्यंबकरावाचं धन या 2च भावाला जातं. कोणत्याही माझ्या बापाचं मलाच येतं. पण पुढचा ऐका, बाप हुशार असतो, सगळं देत नाही, थोडं राखून ठेवतो. एक डाव असं राखून आणि ठेवलाच पाहिजे. नाही ठेवला तर मग घरातून पोरं काढून देतात. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं दिलं, पण ज्ञानेश्वर महाराजांकडे ठेवलं. तुम्ही म्हणाल काय ठेवलं? सांगतो तुम्हाला आज. माऊलीनं स्वतःकडं विरहिणी ठेवली. विरहिणी स्वतः विरमणी होते. ज्ञानदेवे घेतले दान, बाबा बाळचंदो हृदय धरून या ध्यान, बाबा बाळचंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो, बाळचंदो, बाबा बाळचंदो, बाळचंदो, बाळचंदो. बाळचंदो बरं का, विरहिणी ठेवली बरं का. लक्षात ठेवा. का सांगतो? संत सगळं देतात, परमार्थातला प्रयत्न करतात, ग्रंथ तयार करतात, आणि ते ग्रंथ देऊन जगाचा उद्धार करतात, जगावरती सत्ता मिळवली. दुसरी पायरी. तिसरा काम केलं, काळ जिंकला. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. वैकुंठ गमन तुकोबारायांचं आहे. जो नाही म्हणतो त्याचे कीर्तन घेऊ नका, याच्या पुढं मी बोलत नाही. एवढंच बरं का. ज्याला तुकोबारायांचं वैकुंठ गमन मान्य नाही त्याचं कीर्तन घ्यायचं नाही. ज्याला ज्ञानेश्वर महाराज मान्य नाही त्याचं कीर्तन कशाला घ्यायचं? त्याला काही म्हणण्यापेक्षा घ्यायचं नाही. सोपं आहे. आम्हाला जरी एखादी चुकी झाली तर आमचंही घ्यायचं नाही. मुद्दा काय? त्याला सोडून द्यायचं, त्याला डिलीट करायचं. त्याचा पसारा केला की उगा लोकांमध्ये चर्चा होते. त्याच्यापेक्षा त्याला डिलीट करून टाका, त्याला संपून टाका. का? तुकोबारायांचं वैकुंठ गमन मान्य नाही असं होऊ शकतं का? प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेवोनी निज धामा गेले, निळामणे सकळ संता तोषविले. किती प्रमाण सांगू? आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळा सांगावी विनंती माझी, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. खूप प्रमाण आहे. चला मला काय सांगायचं. तुकोबारायांनी सदेह वैकुंठाला गेले. ज्ञानोबाराय संजीवन समाधीमध्ये आहेत. नाथ महाराजांनी काळ जिंकला. जलसमाधी आहे म्हणजे काळ जिंकला. आणि असं झाल्यामुळं
परमार्थातल्या या पायऱ्या जिंकल्यामुळं, नीट ऐका बरं, संसारातलं नाही, संसारिकासाठी अभंगच नाही, परमार्थिकासाठीच आहेत. हे आपण लावलेत आपल्यासाठी नाही, संसारिकासाठी नाही. संसार सोडून दिला आणि सोडीला संसार, परमार्थातला प्रयत्न केला, काम जिंकला, क्रोध जिंकला आणि काळही जिंकला. आणि काळ जिंकल्यामुळं जिवंतपणे तुकाराम महाराज म्हणायला लागले, अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, आवा शेवट तो भला, 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 शेवट तो काळ जिंकला, ज्यांनी शरीर जिंकलं, ज्यांनी ग्रंथ तयार करून जग जिंकलं, परमार्थातला प्रयत्न सिद्धीला आला, जिवंतपणेच अभंग लिहिला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. हे गांजा पिणाऱ्यासाठी नाही, दारू पिणाऱ्यासाठी नाही, हो, जो बांध करतो त्याच्यासाठी नाही, जो दुसऱ्यासाठी जगतो, परमार्थातला प्रयत्न करतो, नर्मदा मैयाची परिक्रमा करतो, पंढरपूरला जाता जाता दूधगावसारख्या ठिकाणी आपला देह समर्पित करतो, त्या त्र्यंबकरावानं म्हटलं पाहिजे, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. दुसऱ्यासाठी जो जगत, मगाशी सांगता सांगता राहिलो, ते विराट कोहली ज्या बाबाकडे जातो ना, सध्या व्हायरल झालेत ते बाबा, सोशल मीडियाला प्रेमानंद बाबाच्या रील्स येतात, मोठा गंध लावतात, पिवळे कपडे घालतात, महाराष्ट्र चालला आहे त्यांना पाहायला, गर्दी होते त्यांना. त्या प्रेमानंद बाबाला किडनी नाही, किडनी नाही आहे त्यांना. किडनी नसल्यावर अनखळीकर देशातल्या कोणत्याही डॉक्टरला विचारा, माणूस जगत नाही. ते आत्तापर्यंत जगले का? का ते जिवंत आहेत? का त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे? तर ते प्रेमानंद महाराज सांगतात की राधा राणीचं भजन केल्यामुळे मी जिवंत आहे. एवढी पवित्र राधा, तिच्या भजनानं, ऐका, त्या राधेच्या भजनानं महात्मा जिवंत राहतो, प्राण त्याच्यामध्ये स्थापित होतो. एवढी पवित्र, आपण तिला काही म्हणतो महाराज, हे लोक तर बाजारातली म्हणतात, राधेचं माझ्या गावाला असं बांधून आणला पाहिजे, अशी आहे का राधा? ऐकायची तुम्हाला राधा? राधा कशी आहे? ऐका ऐका.
आज कैलास महाराज आलेत. राधा म्हणते देवाला, ए देवा, ए देवा, मी हा संसार सोडून दिलाय. हे देवा, मी हा संसार विसरले, मी माझं जीवन विसरले. हे कृष्णा, अरे मी तुझ्यासाठी माझं सर्वस्व विसरले रे. मी तुझ्या मुरली पायी, तुझ्या बासरी पायी फक्त परमार्थाच्या पदावरती आले. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सकाळी सकाळी गाडीवर चालला होता गडी, वाळू लागली खाली टायरला, क्रेटा गाडी पण तरी गाडीवर गेला. जसा सटाकला त्याच्या हाताला एवढं लागलेलं आहे सध्या बरं का. हे तुम्ही जर त्याचा शर्ट काढला ना, शर्ट तर त्याच्या हाताची जखम पाहून तुम्हाला पटणार नाही एवढं गातो म्हणून. ते एवढं गाऊ शकत नाही आणि दुसऱ्या गावाला असता तर आला पण नसता. त्यात माझं कीर्तने तुम्ही आग्रह केला, खूप लागलेलं आहे बरं का त्याच्या हाताला लागलंय, मानेला लागलंय, डोळ्याला लागलंय. असंच गाडीवर जात जा बरं का. पुढचे कार्यक्रम बद्द केले. इतका लागला तरी एवढा गातो राधा राणी, काही कमी करणार नाही राजे. मला माहिती आहे फार गोड अगदी. वा, कैलास महाराज, ओंकार महाराज, भागवत महाराज ही सध्या महाराष्ट्राची आणबाण शान आहे. 1:15 वाजला बाबा तुमच्या गाण्यातच, अजून पहिलंच चरण चाललं रे. हो, 1:15 वाजून गेला. अर्थ एवढाच आहे बुवा. हो, परमार्थातला प्रयत्न राधा राणीनं केला. परमार्थातला प्रयत्न ज्यांनी केला त्यांना म्हणता येतं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. हो बघा, कानोपात्रेचं बघा, जनाबाईचं बघा, ज्ञानोबारांचं बघा,
तुकोबारायांचं बघा, नाथ महाराजांचं बघा, वारकरी संत जेवढे झाले त्यांचं बघा, शूरांचं बघा, शूरांचं. आपल्याकडं शूर जन्माला आले, भगतसिंहानं देशासाठी प्राण दिला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तानाजी म्हणतो राज आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. बाजीप्रभू म्हणतो राज लाख मरावे लाख, लाखाचा पोशिंदा जगावा, मी मेलो तरी चालेल पण स्वराज्य टिकलं पाहिजे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शिवानावी म्हणतो राज तुमचा मुकुट, तुमचे कपडे, तुमची तलवार मला द्या, मी बसतो राज या पालखीत, मी जातो तुमच्या जागेवर मरायला. त्या शिवानं म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हा हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. वा वा वा, हे आपलातून कलाकार आहेत, हे फार गोड आहेत. चला 10 मिनटं घ्यायची. एक त्र्यंबक नावाचा बाप, कायम हसणारा बाप, वारकरी गंध लावून पंढरीची वारी करणारा, पायी पंढरीला निघाले होते. बघा, आलो निजाच्या माहेरा, पुढचं चरणच येते, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. हो, परमार्थाचा प्रयत्न काय? पंढरीची वारी करणं. गळ्यामध्ये होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीशी जारे आल्यानं संसारा. आपण सगळी प्रमाणं म्हणून घेतली. पंढरीला चालले होते, जाता जाता दुधगावला त्यांना हार्ट अटॅक आला आणि या 2 मुलाचा हा बाप आपल्या जगाला निरोप घेऊन गेला. देवाची वारी करता करता गेला, म्हणून त्यांच्यासाठी आपण अभंग घेतला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. 3 वेळा नर्मदा मैयाची परिक्रमा जीवनामध्ये घडली. एवढं पवित्र साधन, परमार्थाचा प्रयत्न केला आणि पारमार्थिक प्रयत्नाला फळ आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ऐका, 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरीत असतो तो बाप असतो. व्यवहारामध्ये मायबापच खरे आणि परमार्थात फक्त संत खरे. व्यवहारात तुमचं कल्याण करणारे मायबाप आणि परमार्थात तुमचं कल्याण करणारे संत. म्हणून जेवढे अभंग मायबापावर लिहिलेले ते संतांसाठी लिहिलेले. लेकोराचे हित आईसाठी अभंग आहे, पण त्याचा शेवट आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी. संतच आमची आई आहेत, बापासाठी अभंग आहेत, पण ते बाप म्हणजे कोण? बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ज्ञानोबाराय बाप आहेत, ज्ञानोबाराय आई आहेत, तुकोबाराय महाराज बाप आहेत. संतांनाच मायबापाची उपमा दिलेली आहे. 10 किलोमीटरचं अंतर कापतो, सगळे पोरं ऐकतात. ऐका रे दादांनो, कुणाच्या तरी शेतामध्ये काम करतो, दिवस दिवस दारे धरतो. माझा पोरगा डॉक्टर, महाराज वकील झाला पाहिजे, फाटलेले कपडे घालतो. ही माय आहे ना, माय, ही माय फाटलेल्या लुगड्यावरती राहते. माझा पोरगा शाळेत गेला पाहिजे, त्याचं दुकान असलं पाहिजे, कैलास महाराजासारखा गायक झाला पाहिजे, तुकाराम महाराज पांचाळकडे माझा पोरगा असला पाहिजे, त्यानं इतका गोड पकवाज वाजवला पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न करणारे मायबाप असतात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. जुन्या काळामध्ये ही माहेर सासरला गेलेली मुलगी असायची ना बाबा, सासरला गेलेली मुलगी, तिला बापाची आठवण यायची, आईची आठवण यायची. जुना काळ आठवा, या प्रत्येक बहिणीनं आठवा. आता या बाबाला एक मुलगी आहे, या त्र्यंबक दादाला एक मुलगी आहे. ती सासरी गेली ना नांदायला, तिला पूर्वी 2च वेळेला यायला भेटायचं. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली. दिवाळीचं एक मूल जायचं, नागपंचमीचं एक मूल जायचं. बघा रे, ती बिचारी ज्या वेळेला भावाकडं बापाकडं निघायची ना, फाट्याला उतरायची. अनखळी फाट्याला 2-3 किलोमीटर आतमध्ये गाव असायचं. फाट्याला उतरली, चित्र डोळ्यासमोर आणा, कमरेवरतीचं एक पोरगा असायचं, हाताला एक पोरगं धरलेलं असायचं. चटक्याच्या उन्हामध्ये माझ्या बापाला भेटायचं आहे, माझ्या आईला भेटायचं आहे, माझ्या भावाचा वाडा आला आहे, माझं लहानपण या गावात गेलं आहे. अनखळीला त्र्यंबक दादाला भेटायला आलेली असती मुलगी, थोडीशी डोळ्यासमोर आणा. रस्त्याला लागायची, रस्ता पूर्वीचा दगडाचा असायचा. चालता चालता ओंकार महाराज, चालता चालता त्या सासूरवाशीन माईला दगडाची ठेस लागायची. पायातून तिच्या रक्तबंबाळ असं रक्त यायचं आणि रक्त आल्यावर सुद्धा त्या दगडाला ती म्हणायची, का रे दगडा, तुला तर माझा पाय लागला नाही ना रे, तू माझ्या बापाच्या गावाला जाणारा रस्त्याचा दगड आहे, माझ्या माहेराचा दगड आहे, तुला तर माझा पाय लागला नाही ना.
काय प्रेम असायचं बघा बापावर. मुलीचं प्रेम असतं गड्या बापावर, मुलीचं प्रेम असतं बघा माहेरावर. दगडाला सुद्धा विचारायची ना आपण बहिणाबाईंची, ती ऐका कविता, फार गोड कविता. आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेसा, वाटे चार दगडा तुला फुटली का वाचा. माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. सगळ्या आईला माहेर आठवलं बघा. डोक्यावर पदर घेणारी, पूर्वीचं असायचं प्रेम असायचं. बाप वाट बघायचा, मुलगी जाताना मायबाप तिच्या पिशवीत कांदे, कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का हो, बटाटे कुठं द्यायची वस्तू का हो, पण गरीब असायचे मायबाप. मुलीच्या त्या पिशवीमध्ये कांदे द्यायचे, बटाटे द्यायचे. हा प्रेम करतो बाप. लक्षात ठेवा रे अनखळीकर. झालंय माझं कीर्तन, 2 तास कधी गेले कळालं नाही. एवढ्या गोड कथा, एवढा गोड आवाज, एवढं गोड कीर्तन ऐकताय. जाता जाता 1-2 मिनटं माझे घेऊन जा. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दारे धरणारा बाप विसरू नका. फाटलेली बन्याल, फाटले धोतर घालून तुम्हाला जीन्सची पॅन्ट, टी शर्ट, इंग्लिश मिडियम डॉक्टर महाराज बनवलं, त्या बापाला विसरू नका. जाता जाता माझ्या कीर्तनाची आठवण ठेवा. विनंती असेल बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवंडी वाळवो, आपुली करवंडी, कुरवंडी नाही हा, करवंडी, करवंडी. आपली करवंडी, शरीर शरीर, करवंडी म्हणजे शरीर. वाळवोनी वाळवोनी 10 किलोमीटरचं अंतर कापतो. कुणाच्या शेतामध्ये खुरपण करतो, दारे धरतो. 4 एकरची जमीन 60 एकर करतो, 60 एकर. 10 एकरची जमीन 100 एकर करतो पोरांसाठी. 2 भावासाठी जगतो. बापाचं काम आहे महाराज. फार प्रेम करतो बाप. पाठीचा कणा खराब झाला ना अनखळीकर, पाठीचा कणा खराब झाला तर शरीर खराब होतं. घरातला कणारूपी बाप निघून गेला की घर दुःखामध्ये जातं. आपुली करवंडी वाळवोनी, करवंडी वाळवोनी, करवंडी एकाएकी केला मिरासीचा धनी. तुम्हाला नोकर बनवणारी माणसं आहेत, हाताखाली राखून ठेवणारी माणसं आहेत, पण तुम्हाला मालक बनवणारा फक्त बाप असतो. एकाएकी केला मिरासीचा धनी. लक्षात ठेवा. फाटलेले कपडे घालतो, तुम्हाला जीन्सची पॅन्ट आणतो. एकदा मनका खराब झाला ना पाठीचा, शरीर चांगलं राहत नाही. तसा घरातला कणारूपी बाप निघून गेला की घर अंधारामध्ये जात असतं.
बाण श्रावणाला लागला होता, पण बापानं श्राप दिला होता, हे राजा 4 मुलं असतील रे तुला, पण एकाचा बापाचा श्राप येईल एका तुला. ऐक रे, एकही मुलगा तुझ्या जवळ अंत समयाला नसेल. विश्वाचा मालक पोटी आला, पण बापाचा श्राप चुकला नाही. आपण जिवंतपणे बापाचा श्राप घेऊ नका. हे 2 हात तुमच्या जिवंत बापाला द्या. चालता येत नसेल तर चालवा, जेवता येत नसेल तर काला करून जेवू घाला. पिवळ्या फेट्यावली, लाल फेट्यावली बरीच जण इथं बसलेली आहेत, उभी आहेत, दमलीत ती कष्ट करून. त्यांनी पाठीचा संपून टाकलंय, करवंडी त्यांची सगळं शरीर दमवलंय. तुम्हाला बंगला शेती घेऊन ठेवली, आज तुम्ही आनंदात आहेत. तुमचा मोबाईल तुमच्या बापामुळं आहे, तुमची शाळा तुमच्या बापामुळं आहे. या बापाला 2 हाताचा आधार द्या, त्याला दुसरं काही लागत नाही. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोठी बनाया है, ये लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना, मत भूलना, मत भूलना. विनंती आहे, जिवंतपणे बापाला सांभाळा. आज त्र्यंबकराव नावाचा बाप तीर्थयात्रा करता करता, नर्मदा मैयाची परिक्रमा करता करता, भगवान पंढरीश्वर मतनाच्या पंढरीला जाता जाता आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला, माझा परिहार झाला, मागील परिहार पुढे नाही शीन. आता काय झालं, तू का म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आता घेऊ धनी म्हणजे पुन्हा येऊ, तुमच्याच पोटी पुन्हा येऊ, कुणाच्या तरी पोटी पुन्हा येऊ. घेईन मी जन्म याजसाठी देवा, औंढा नागनाथला जायला, नर्मदा मैयाची परिक्रमा करायला, पंढरीची वारी करायला. हो, याच्यासाठी जन्म घेऊ, पुन्हा पुन्हा येऊ. मग काय करेल शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. 1:30 वाजून गेला, 1:30 वाजला. तुमच्यासाठी 10-15 मिनटं जास्त घेतले मी. काही लोक आल्यावर म्हटली होती बाबा 11:15 झाले, आम्ही 1:30 वाजेपर्यंत केलं आहे, तुमचं ऋण ठेवलं नाही, जास्त वेळ केलं आहे. हो, इतक्या चाली, इतकी प्रमाणं, इतक्या कथा घरी घेऊन जा आणि एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळे करा, सगळे मंडपातले बाहेरचे सगळे करा. का एवढा पवित्र बाप, आपल्या गावातला हा पवित्र बाप, नर्मदा मैयाची परिक्रमा करणारा, पंढरीची पायीवारी करणारा आपल्यातून निघून गेला. हे देवा, हे पांडुरंगा, आम्ही तर येणार आहे तुझ्याकडे आता आषाढीला, पण आमचा त्र्यंबक नावाचा बाप तुझ्या दरवाजात आलाय. देवा, दरवाजा उघड आणि आमच्या बापाला तुझ्या पायाजवळ ठेव, अशी प्रार्थना हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा, ज्ञानोबाराया माझ्यात तुकोबाराया, हो ज्ञानोबाराया, भजन तुकोबाराया, साधकाराया माझ्या तुकोबाराया, साधकाराया माझ्या तुकोबाराया. माफी मागतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. कैलासवासी यांच्या स्मरणार्थ गोड जेवणाचा कार्यक्रम दोन्ही मुलांनी उत्कृष्टपणे या ठिकाणी सादर केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्रामधील नामवंत कीर्तनकार ज्यांचं आपण आज सुंदर कीर्तन या ठिकाणी ऐकलं आणि कीर्तनामधून जे बोल आहेत, समाजाचं परिवर्तन असो किंवा धार्मिक, हे सर्वच माहिती या ठिकाणी आपल्याला दिली, त्याबद्दल गावकरी मंडळीतर्फे त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद महाराज. त्याच पद्धतीनं या ठिकाणी पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये ज्यांचं गायन लाभलेलं आहे, ज्यांची आपण
सप्त्यामध्ये पण फोन लावला होता आणि तारीख मागितली होती. असे या ठिकाणी कैलास महाराज पवार हे देखील या कार्यक्रमाला आज उपलब्ध राहिले. धन्यवाद. ओमकार जगताप महाराज देखील आहेत, ते देखील आज पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये आलेत, त्यांचेही धन्यवाद. भागवत महाराज, त्यानंतर भागवत महाराज मार्कड हे देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपलब्ध आहेत. आणि प्रत्येकच कार्यक्रमाला आपल्या इथं उपलब्ध राहतात. प्रत्येकच विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपलब्ध राहणारे आपले तुकाराम महाराज पांचाळ यांचे देखील या ठिकाणी परत एकदा धन्यवाद. पंचक्रोशीमधून आलेली सर्वच भजनी मंडळी आमचे या ठिकाणी सर्वांचेही धन्यवाद. आणि या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपलब्ध राहिलेत आणि सर्वांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलेले आमचे आत्मानंद गुरुजी महाराज, त्यांनाही आमचा शतशतकोटी प्रणाम. जमलेल्या मंडळीला आता लागलीच या ठिकाणी पाहुणे मंडळीची पंगत बसणार आहे. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वांना आता भोजनाची व्यवस्था जाग्यावरच होईल. रामकृष्ण हरी.